तर मित्रांनो, बाप्पा कला केंद्रामध्ये खास आकर्षण म्हणजे ही चिंतामणीची मूर्ती आहे. तुम्ही बघताय किती फुटाची आहे दादा? 3 फुटाची. तर 3 फुटाची ही मूर्ती आहे. तुम्ही बघताय किती सुंदर अशी मूर्ती आहे. नमस्कार मित्रांनो, मी त्याचे स्वागत करतो पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तर या वर्षीचे गणपती बाप्पा किती तयार झालेत आणि किती काय अपडेट्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण चाललो आहे, तुम्ही थंबनेल बघूनच समजला असाल की आपण चाललो आहे हमरापूरला, पेण येथे. तर तिथून गणपती पूर्ण ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्रामध्ये जातात. तर तिकडे काय अपडेट्स आहे आणि किती गणपती बाप्पांच्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडी मोठी होईल आणि बहुतेक 2 पार्ट्स पण येऊ शकतात. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण माहिती मिळेल. आणि तुम्हाला जर गणपती बाप्पांच्या मूर्त्या होलसेलमध्ये घ्यायच्या असतील ती पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप छान छान आपण अपडेट्स आपण कवर करू या व्हिडिओमध्ये. तर स्टे ट्यून, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला तर मग जाऊया आपण अमरापूरला. तर माझ्यासोबत आहे नंदिनी आणि आम्ही दोघं चाललो आहे बाईकवरती. तर जाऊया चला. तर मित्रांनो बघा, ह्या गरमीमध्ये काय चालू आहे इकडे. स्कार्फ वगैरे बांधून एकदम टाईट. गरमी भरपूर आहे. सकाळी थोडं वातावरण हे होतं, म्हणजे पावसाचं होतं आणि आता फुल गरमी आहे. आणि आपली इकडे गाडी करायला लागणार तसं. हां, आम्ही आता मुंबई गोवा हायवे जिकडे स्टार्ट होतो तिकडे आता थांबलो आहे. इकडे आम्ही या हॉटेलमध्ये थोडंसं तर इकडून आता जाऊया. ठीक आहे, कुठे चाललो आहे आपण? हमरापूर. अमरापूरला चाललो आहे आम्ही. चलो हमरापूर. तर मित्रांनो, आता आपण बाईकने आलो इकडून मुंबई गोवा हायवेवरून. इथून आतमध्ये टाकले गाडी आणि हा इकडे बघताय या बाजूला हमरापूर रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही जर ट्रेनने येत असाल तर हा हमरापूर रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही इथे आतमध्ये गावामध्ये येऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे प्रगती आर्ट्समध्ये. इथे आपण बघूया कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत त्या. तर इकडे बघता तुम्ही, इकडे पण सुंदर अशी गायीवरती बसलेली मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि त्याच्या बाजूलाच बघताय तुम्ही
सेम आहे TNT. तर ह्या सगळ्या नवीन पॅटर्नच्या मूर्त्या आहेत तुम्ही बघताय. शंखावरती बसलेली आहे. पण बघा ही पण सुंदर मूर्ती आहे इकडे गणपती बाप्पाची. पण हा ब्लॉग तुम्हाला आमचं बघावं लागेल आणि कुठून चांगल्या मूर्त्या मिळतील तुम्हाला इथे. हो बोला. तर आज आहे जून. आणि इकडे खूप साऱ्या मूर्त्यांचं काम सुद्धा चालू आहे. तर ह्या सगळ्या मूर्त्या तुम्ही बघितलात तर तुम्हाला ह्या मूर्त्या बघायच्या असेल तर तुम्हाला विजिट करावं लागेल प्रगती आर्ट्समध्ये. हे मंगेश पाटील हे ओनर आहेत इकडचे, तर ते तुम्हाला दाखवतील. हे बघा हे मंगेश पाटील दादा आहेत इकडे बसले आहेत ते. तर तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील तर तुम्ही यांना संपर्क करू शकतात. तर प्रगती आर्ट्सचे हे ओनर आहेत. तर तुम्हाला इकडे यायचं असेल मूर्ती बुकिंग करायला तर तुम्ही यांना भेट देऊ शकता. दादा तुमचं नाव काय? मंगेश पाटील. हां प्रगती आर्ट्सच्या नावाने आपला कारखाना आहे. आणि जर कोणाला बुकिंग करायचं असेल तर त्वरित करा, कारण मूर्त्या खूप शॉर्ट आहेत आणि पावसामुळं तर हे एकदम व्यत्यय झाला आहे. जर एकदा का मूर्त्या संपल्या तर परत बनवणं कठीण जाईल. त्याच्यामुळं जेवढ्या लवकर बुकिंग करता येईल तेवढ्या लवकर करा. तर मित्रांनो जेवढं लवकर होत असेल तेवढं मूर्त्या बुकिंग करा तुम्ही, असं सांगितले दादांनी. तर तुम्ही लवकरात लवकर इकडे व्हिजिट करून मूर्त्या बुकिंग करू शकता. तर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. मंडळी तुम्ही बघू शकताय माझ्या मागे ना खूप सारे असे टेम्पोज आणि असे प्रायव्हेट व्हेकल्स पण आहेत ज्या की घेऊन जात आहेत. आत्ताच बुकिंग करतायत, ही बुकिंग चालू आहे. सो वाव छान आहे ना मूर्ती. इथे रस्त्याला जाताना अशा मस्त मस्त बघायला मिळतात ना मूर्त्या. सो असं मन होतं की बघत राहावं. हे बघा इथे माझ्या मागे बघताय तुम्ही किती सुंदर मूर्ती आहे बॅलन्स केलेली. मित्रांनो आपण आलो आहे विराट कला केंद्रामध्ये. हे बघा गेल्या वर्षीसुद्धा आपण इकडे आलेलो. इकडच्या मूर्त्या लहान आहेत पण खूप आकर्षक मूर्त्या आहेत. इकडे बघताय ही नागावरची मूर्ती बघा. इकडे म्हणजे अजून काम बाकी आहे, हे कच्च्या मूर्त्या आहेत. इकडे सुद्धा बघताय हनुमंताच्या शेपटीवरती बसलेली आहे. ही उंदरावरची आहे मूर्ती, खूप सुंदर आहे. इथे सुद्धा बघताय तुम्ही. बघा काम चालू आहे मूर्त्यांचं. ही जास्वंदावरची मूर्ती आहे. इथे सुद्धा बघताय उंदरावरची मूर्ती. खूप छान अशा मूर्त्या आहेत. तुम्हाला जर इकडून मूर्त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही विराट कला केंद्रामध्ये येऊन व्हिजिट करू शकता. खूप छान छान स्टाईलच्या मूर्त्या तिकडे. या थंडगार लिंबू सरबत प्यारा.
तर मित्रांनो आता आपण आलो साई कला केंद्र कावळेमध्ये. तर इकडे आपण बघूया कशा कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. हे बघा, इकडे पण सुंदर अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या. बाल गणेश आहे. हां, इथे लहान लहान मूर्त्या आहेत एकदम सुंदर सुंदर. हे बघा बाल गणेश. अरे बोल नाही तर. तर इकडे बघताय तुम्ही बाप्पा सेल्फी काढतोय. सगळ्या मूर्त्या अजून बनायच्या बाकी आहेत, काम बाकी आहे अजून. तर इकडे बघा रंगरंगोटी चालू आहे गणपती बाप्पाची. तर अजून किती काम बाकी आहे गणपती बाप्पांचं? भरपूर आहे. आता किती 80 दिवस बाकी आहेत. तर काय वाटतं तुम्हाला कितपर्यंत काम जाईल? आमचे अजून 2-3 हजार झालेच पाहिजे गणपती तयार. आता किती झालेत तरी आता पण? आमचे 1,500 जास्त झालेत. आणि बहुतेक तुमच्याकडे बघताय तर बाल गणेशच्या मूर्त्या जास्त आहेत. आमचा कारखान्याचंच नाव बालगणेशामध्ये प्रसिद्ध आहे. अच्छा, ओके. तर तुम्ही काय सांगाल आपल्या मित्रांना, जर इकडून गणपती बाप्पांच्या मूर्त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही काय सांगाल? या ना, बघा आमचे पेनचे गणपती कसे आहेत. येऊन बघाल तेव्हाच चॉईस येईल ना. हां, आणि म्हणजे जेवढं लवकरात लवकर बुकिंग करता येईल तेवढं त्यांना लवकरात लवकर मूर्त्या हो, मिळतील. लवकरात लवकर बुकिंग केली तर लवकरात लवकर भेटतात पण हातात. दुसरी गोष्ट थोडे स्वस्ते भेटतात. ओके. हा, शेवटी कसं ओला गणपती असतो, बिना जोडलेला भेटतो कच्चा मूर्त. वाळवायला एक माणूस लागते, प्लस कोळसा लागतो वाळवण्यासाठी. बरोबर. हा, त्याच्यामुळे ती किंमत वाढली जाते नंतर. अच्छा हा, जेवढे लवकर बुकिंग तेवढे लवकर स्वस्त मिळतं. अच्छा. तर तुम्ही लवकरात लवकर इकडे या बुकिंग करण्यासाठी. इथे बाल गणेशच्या मूर्त्या खूप छान छान आहेत. बाल गणेशच्या तर मित्रांनो इकडे बघताय खूप सुंदर सुंदर गणपती आहेत. हे राधाकृष्णाचा गणपती बाप्पा आहे. येलो मार्क म्हणजे काय बुकिंग झालेलं आहे का तो? हा, अच्छा. बघू शकता मित्रांनो, असं बुकिंग झाल्यावरती टॅग लावून ठेवतात. म्हणजे इथे खूप छान छान मूर्त्या आहेत. सोल्ड व्हायला तयार झालेले आहेत. जेवढं तुम्ही लवकर याल तेवढं तुम्हाला छान छान मूर्त्या भेटतील बघायला आणि बुक करायला सुद्धा मिळतील. इकडे सुद्धा बघताय खाली तुम्ही खूप छान अशा मूर्त्या सजवलेल्या आहेत. तर हे साई कला केंद्राचं विजिटिंग कार्ड आहे. तर मित्रांनो तुम्ही साई कला केंद्रामध्ये व्हिजिट करताय तर ह्या ओनर आहेत सौ अनिता संजय पाटील. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही यांना भेट देऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या मूर्त्या बुकिंग करू शकता. चालेल, धन्यवाद. तर आपण आलो आहे कुणाल केतन आर्ट्समध्ये. तर इकडे गौराईच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो इकडे आतमध्ये गेल्यावरती.
अशा गौराईच्या मूर्त्या आहेत इकडे. तर मित्रांनो आपण आलो आहे प्रिंट्स आर्ट्समध्ये. तर इकडे बघताय तुम्ही प्रिंट्स आर्ट्समध्ये सुद्धा सुंदर. तर ही गेल्या वर्षीची बघताय मुंबईची मूर्ती. इकडे तुम्हाला बघायला मिळते 45 डिग्री टर्न झालेली. ही सिंहावरची आहे. ही बघा शेषनाग पृथ्वीवर उभा आहे गणपती बाप्पा. आणि ही उंदरावरची आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ते बघताय ही एक. ह्या लहान लहान मूर्त्या आहेत. 1.5-2 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत या मित्रांनो. प्लास्टिकमध्ये असल्यामुळे तुम्हाला थोडं जवळून दाखवतोय मी. तर इकडे विठ्ठलाच्या मंदिराच्या पाठीमागे तुम्ही येऊ शकतात. हे बघा हा लहानच कारखाना आहे पण सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इकडे. तर येऊ शकतो तुम्ही इकडे. हे बघा निर्वी आर्ट. इकडे बघता तुम्ही लहान लहान मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या. मोर आहे हातामध्ये गणपती बाप्पांचे. ते उंदीर मामा आहे. इथे राजहंस आहे. इथे उंदरावरती बसलेला बाप्पा आहे. हत्तीवरती बसलेला आहे. बघा इथे नारळाच्या करवंटीमध्ये सुद्धा बाप्पा बसलेले आहेत. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत छोट्या छोट्या इकडे. हे बघा इकडे बघा ही पांडा आहे आय थिंक. ते हत्तीवर बसलेली सुद्धा मूर्ती आहे. नाव काय इकडच्या यांच्या कला केंद्राचं? बघा नाव काय कला केंद्राचं? निर्वी आर्ट स्टुडिओ ना. तर हे आहे निर्वी आर्ट स्टुडिओ. जर तुम्हाला इकडे ह्या मूर्त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही इकडे येऊ शकतात. हे बघा हे यांचं कार्ड आहे. निर्वी आर्ट स्टुडिओ, मुक्काम कळवे, पोस्ट जोवे, तालुका पेण आणि जिल्हा रायगड. सूरज वसंत पाटील यांना तुम्ही हा कॉन्टॅक्ट करू शकतात. हा नंबर तुम्ही बघता या कार्डवरती दिलेला आहे. हा बघा खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत लहान लहान बाप्पाच्या. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकतात. तर इकडे बघता एकदम सर्वात लहान लहान मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे. आणि आता जे बघितलं तुम्ही मूर्त्या तर जय मल्हार
करून आहेत त्यांच्या आहेत. तर मित्रांनो, इकडे आहे हमरापूर स्टेशन आणि त्याच्या बाजूलाच इकडे आहे आयांश कला केंद्र. इकडे बघताय तुम्ही सुंदर अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या. हे बघा. हे बघताय इकडे तुम्ही खूप साऱ्या आहे गणपतीच्या मूर्त्या. तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही इकडे करू शकता. तर इकडे बघता तुम्ही सुंदर अशा लहान लहान मूर्त्या आहेत इकडे. हां, शाडूच्या मातीच्या आहेत या. ओके, ह्या सगळ्या मित्रांनो मूर्त्या शाडूच्या मातीच्याच आहेत. सुंदर अशा मूर्त्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत मातीच्या? हे आयांश कला आयांश कला केंद्रामध्ये आलो आहे आपण. तर हे इकडे दादा आहेत. दादा, तुमचं नाव काय? रोहन. हां, रोहन दादा आहेत. तर हे आपल्याला इकडच्या मूर्त्यांबद्दल थोडी माहिती देतील. ती बघूया आपण. या पीओपीचे आहेत सर्व. हां, तर ह्या मूर्त्या सगळ्या POPच्या आहेत मित्रांनो. तुम्ही बघताय खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. हे बघा. किती फुटाच्या आहेत त्या मूर्त्या? या 1 फुटाचे आहेत. हां, तर या 1 फुटाच्या आहेत सगळ्या मूर्त्या. या इंची पर्यंत आहेत. हां, या काळी इंचच्या आहेत. हे बघा. ह्या शाडूच्या मातीच्या आहेत ना मूर्त्या? नाही नाही, या POPच्या आहेत. हां, POPच्या आहेत. आणि शाडूच्या मातीच्या मूर्त्या या काढून. ह्या आपण बघितल्या त्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत. या सर्व आहेत ते पीओपीचे आहेत. ओके, ह्या सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत. हे वरती लावलेले आहेत ते. यावर्षी म्हणजे असं खास आकर्षण असं कोणत्या मूर्त्या आहेत दादा? तर आपल्या चिंतामणीचा आहे आपला. ओके, चिंतामणी आहे. म्हणजे हे कलर काम बाकी आहे ना? बाकी आहे. आणि एक आहे आपली. ही एक मूर्ती आहे. हे बघा. अजून काम बाकी आहे तिचं. एक विठ्ठलाच्या अवतारातली आहे ना मूर्ती. तिचं काम बाकी आहे या मूर्तीचं सुद्धा. आणि ही बघा. ही एक मूर्ती आहे. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्ही इकडे येऊ शकतात. तर मूर्त्या बुकिंग करायच्या असतील तर काय सांगणार दादा? म्हणजे असं जेवढं लवकरात लवकर बुकिंग. लवकरच आता बुकिंग चालू झालेली आहे. आता भरपूर म्हणजे भरपूर बुकिंगचा चालूच आहे. तर मित्रांनो, आपण ऋत्वी आर्ट्स तांबडशेतमध्ये आलेलो आहे. तर इकडे बघताय तुम्ही, मला ही जातानाच मूर्ती दिसली. खूप छान अशी मूर्ती आहे. ही बघा, ही गणपती बाप्पांची. हातामध्ये हे आहे, आपण ब्रश आहे कलर करतो त्याचा. अशी ही मूर्ती आहे. आणि ही मूर्ती बघताय मित्रांनो, हनुमानाच्या हातामध्ये गदा आहे. आणि ही गदाच्या वरती मूर्ती आहे. श्रीरामाच्या अवतारातली मूर्ती आहे. हे हातामध्ये धनुष्यबाण घेऊन. हां, हे बघा, ही सुद्धा हनुमानाची आहे मूर्ती. ही सुद्धा इकडे मूर्ती आहे, तुम्ही बघताय.
ते बघता तुम्ही एकदंत कला केंद्र आद्या आर्ट समरापूरमध्ये सुद्धा सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. हे बघा, बैलगाडीवर बसलेला बाप्पा आहे, उंदरावर बसलेला आहे, ढोलकीवर बसलेला आहे. ते खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्याच्याच बाजूला आहे श्री गणेश कला केंद्र. इकडे खूप सुंदर सुंदर, हे बघा, हे एकदंत कला केंद्राच्या बाजूलाच आहे श्री गणेश कला केंद्र. इकडे बघा तुम्ही, खूप सुंदर मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इकडे. हे बघा, आणि खास आकर्षण म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही जी मूर्ती बघितली खेतवाडीची, हे बघा, तशीच सेम लहान मूर्ती सुद्धा इकडे आहे. हे बघा, बॅलेन्सिंग मूर्ती जी खूप प्रसिद्ध होती गेल्या वर्षी मुंबईमध्ये, ती ही बॅलेन्सिंग मूर्ती तुम्हाला इकडे मिळेल श्री गणेश कला केंद्रामध्ये. आणि इकडे बघताय तुम्ही, खूप छान छान अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. ही बघा, ही एक विठ्ठलाच्या अवतारातली मूर्ती आहे. खूप सुंदर सुंदर अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इकडे. अजून काम चालू आहे खूप इकडे. तर तुम्हाला या मूर्त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकतात. आणि बुकिंग खूप फास्ट चालू आहे इकडे. जेवढं लवकरात लवकर बुकिंग कराल तेवढं तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या भेटतील. नाहीतर मग गणपतीच्या मूर्त्या सुकण्यासाठी वेळ लागतो, ज्याप्रमाणे ते सांगितलं त्यांनी. ते बाप्पा कला केंद्र आहे. तर इकडे बाप्पा कला केंद्रामध्ये सुद्धा खूप छान छान मूर्त्या आहेत. ते गौराईची सुद्धा खूप छान अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, बाप्पा कला केंद्रामध्ये खास आकर्षण म्हणजे ही चिंतामणीची मूर्ती आहे. तुम्ही बघताय किती फुटाची आहे दादा? 3 फुटाची. तर 3 फुटाची ही मूर्ती आहे. तुम्ही बघताय किती सुंदर अशी मूर्ती आहे ही. तुम्ही हातामध्ये टॅगच बघताय की किती सारे टॅग आहेत. ही आणि खूप जणांनी ही मूर्ती बुक केली आहे ऑलरेडी. तर आपल्याकडे ही मूर्ती म्हणजे बुकिंगसाठी अजून अवेलेबल आहे का? बुकिंगसाठी अवेलेबल आहे. तर मित्रांनो, ही मूर्ती अजूनसुद्धा बुकिंगसाठी अवेलेबल आहे. तरी पण आता 80 दिवस बाकी आहेत गणपती येण्यासाठी. तर किती दिवसांपूर्वी ही मूर्ती बुकिंग करू शकतो आपण? जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा. आता बोललं तर तुम्हाला आता पण बुकिंग मिळू शकते. ओके. म्हणजे आता जर कोणाला बुकिंग करायची असेल तर किती गणपती यायच्या किती दिवस आधी आपण बुकिंग करू शकतो? 1 महिना आधी तरी लागेल. तर 1 महिना आधी तुम्हाला ही मूर्ती बुकिंग करावी लागेल. खूप सुंदर मूर्ती आहे, बघताय तुम्ही. इकडे लालबागच्या राजाची सुद्धा मूर्ती आहे सेम. तर इकडे खूप सारे कारखाने आहेत. तिथे बघताय तुम्ही, बाप्पाची गाडीसुद्धा चाललेली आहे गणपती बाप्पांना घेऊन. तर इकडे खूप सारे कारखाने आहेत. आणि इकडे मॅडम बसलेल्या आहेत. नंदिनी मॅडम, दमलात का? हो, खूप जास्त दमली आहे. चला आता. तर खूप दमलोय मित्रांनो आम्ही. 5 वाजलेत. आम्ही आलो इकडे 3 वाजता. 3 ते 5 नाही, आम्ही निघालोय 12 वाजता. हां, निघालो 12 वाजता आम्ही घरातून. पण इकडे आम्ही 3 वाजता पोचलो. जेवलो वगैरे, त्याच्यामुळे लेट पोचलो. तर इथे 2 तासामध्ये आम्ही एक्सप्लोअर केलं. तर मित्रांनो, खूप जमलेलो आहे. खूप छान एक्सप्लोअर झालेला आहे इकडचं गणपती. आणि खूप सारे घराघरांमध्ये कारखाने आहेत इकडे. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर. हे एवढं सगळं खायला आणलंय, मला एक पण खायला दिला नाही याच्यामधलं का? हा ना, तू खाल्लंस ना मगापासून. मला माहितीच नाही एवढं सगळं आणलंय.
ठेवलेलं मी मी आता सेपरेट असं बघते. खाण्यासाठी भूक लागेल म्हणून. काय तर खा आता ते. हे वाव चला व्हॉट तर अ मग. केअरिंग हजबंड. बघा एवढं सगळं आणलंय पण ते काय एक पण दिलं नाहीये. मी आता बघते सगळं. तुला वा. काय वाटलं खाली उकड बॅग भरलेली आहे. तर चला मित्रांनो, मला बाय वाटलं बाय. सगळं संपलंय. बाय कर, चल बाय. जाऊया, चला घरी निघूया आता. चल चला तर मित्रांनो, आपण निघूया आता घरी जाण्यासाठी. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा आणि भेटू नक्की आपण इकडे आपल्या तुम्ही पण विजिट करा कारण की इकडे कमी दरामध्ये मिळतात.